हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मिनटं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत रचना शरीर पेपर 1चा पेशी शारीर आणि मायोलॉजी. तर मायोलॉजीमध्ये मसल्स येतात. पेशी शारीरमधला आयुर्वेदिक पार्ट आहे पेशी शारीर. तर पेशीमध्ये थोडासा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे आपल्याला ICQमध्ये पण विचारले जातात. आणि एक मसल जी आहे ती कोणती पण आपल्याला SAQ म्हणून विचारू शकतात. एक कोणती पण मॉडर्ननुसार मसल विचारतील किंवा हे विचारतील, काय म्हणतात, पेशी शारीर विचारतील. पेशी शारीरमध्ये संख्या, प्रकार किंवा असंच एक क्वेश्चन तयार करून देतील. ठीक आहे. तर आपल्याला दोन्ही टॉपिक करायचे, पेशी शारीर पण करायचं आणि मसल पण करायची. ठीक आहे. तर आता आपण मसल्स सर्व मी तुम्हाला याच्यात सांगितलेल्याच येतात. एक स्पेशल आपले व्हिडिओवर लेक्चर्स अवेलेबल आहेत. तर मी परत एकदा सर्व वाटलंच तर मसल एकदा रिवाईज करील एकदा परत एकदा. पण आता आपण बघू पाहणार पेशी शारीर आणि मायोलॉजीचं आपण इंट्रोडक्शन बघू. ठीक आहे. नंतर नेक्स्ट याच्यात मी तुम्हाला अप्पर लिमच्या आपण सर्व मसल्सचं नर्व सप्लाय, ओरिजिन, इन्सर्शन सर्व आपण मसल्सचं सर्व घेतलेलं आहे आपण लेक्चर्समध्ये. आणि डिटेलमध्ये जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही दुसरे लेक्चर बघू शकता. आपल्या व्हिडिओ आपल्याच चॅनलवर अवेलेबल येतं. ठीक आहे. तर आता आपण टॉपिक चालू करू पेशी शारीर. ठीक आहे. तर पेशी शारीरची व्याख्या आहे. तर हे व्याख्याचा जे श्लोक आहे हा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर हा पाठ करा तुम्ही. जर का होत असेल तर करा. हा इम्पॉर्टंट आहे. करू शकता तुम्ही. नाही केला तरी मी सांगितलं आहे, नाही केला तर काही फरक पडत नाही. पण इम्पॉर्टंट आहे. पेशी शारीरमध्ये तुम्हाला जर का जास्त आउटपुट घ्यायचं असेल तर तुम्हाला हा श्लोक एकदम इझी आहे. मांसावयव संघात परस्पर विभक्त पेशी इत्युच्यते. ठीक आहे. पेशी इति उच्यते तर पेशी इत्युच्यते. आपण संधी पण बघितलं तर इथं संधी पण समजू शकते तुम्हाला. पेशी इति उच्यते, पेशी इति उच्यते. ठीक आहे. नंतर काय, परस्परांपासून विभक्त मांसावयव संघात म्हणजे पेशी होय. परस्परापासून विभक्त मांसावयव संघात म्हणजे पेशी होय. ठीक आहे. नंतर याची उत्पत्ती काय, वायू मांसामध्ये प्रवेश करून त्यांचे मांसखंडात विभाजन करतो आणि हे मांसखंड म्हणजे पेशी होय. ठीक आहे. नंतर याचं स्वरूप काय, पेशी हा स्नायूसारखा आकाराच्या दीर्घ आकाराच्या मांसमय असतात. ठीक आहे. आता याचं पंचभौतिकत्व काय, तर पेशी पंचभौतिक असून पृथ्वी महाभूत आधिक्य आहे. आप व वायू आकाश निर्मित असतात. म्हणजे काय आहे की पेशी ही पंचभौतिक आहे. ठीक आहे. पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे. नंतर आप, वायू आणि आकाश याच्यामुळे याचे निर्माण होते. ठीक आहे. त्याच्यात दोष प्रधानता काय, दोष हे कफदोष प्रधान असतो. धातू काय, धातू राहते मांस धातू राहते याच्यामध्ये. कशामध्ये, पेशीमध्ये. नंतर याच्यात भाव काय राहते, भाव राहते मातृभाव. हे आपल्याला सगळं लिहायचं. हे लक्षात इझी टॉपिक येतं. ठीक आहे. पंचभौतिकत्व, दोष, धातू, भाव. ठीक आहे. नंतर आयुर्वेद शास्त्रानुसार पेशी म्हणजे सप्तधातूंपैकी मांस धातू आहे. सप्तधातूपैकी पेशी काय आहे, मांस धातूचा धातू आहे. नंतर हा शरीरातील तृतीय क्रमांकाचा धातू आहे. रस, रक्त, मांस हे तिसऱ्या नंबरचा धातू आहे. हा शरीरात इतस्तः पसरलेला असतो, म्हणजे सर्वत्र पसरलेला असतो. या मांस धातूचे मांसखंडात विभाजन होते तेव्हाच त्याला पेशी ही संज्ञा प्राप्त होते. जेव्हा मांस धातूचे मांसखंडात विभाजन होते, कशामुळे होते, वायूमुळे होते. तर हे जेव्हा होईल तेव्हाच त्याला आपण, जेव्हा त्याचं मांसखंडात विभाजन होईल तेव्हाच त्याला आपण पेशी म्हणतो. ठीक आहे. प्रत्यक्षात पाहिले असता मसल्स हे मांसखंड स्वरूपात दिसतात. मसल्स हे मांसखंड स्वरूपात दिसतात कारण ते कलेने आच्छादलेले असतात, एकमेकांपासून विभक्त असतात. कले म्हणजे काय, वेगवेगळ्या ज्या लेयर्स राहतात त्यांना आच्छादलेले राहतात आणि एकमेकांपासून विभक्त असतात. प्रकाराचे तुम्ही हे प्रकार इम्पॉर्टंट येतं. पेशीचे प्रकार इम्पॉर्टंट येतं. तुम्ही हा श्लोक पाठ करू शकता किंवा हे सर्व पाठ करू शकता. आता विषय काय, तुम्ही जर का हे सर्व जे 12 प्रकार येतं हे पाठ करायचे असतील तर आपल्याला तसे लक्षात राहणार नाहीत एका सुईनं. त्यापेक्षा तुम्ही जर का तासाम, बहल आलं. बहल म्हणजे काय, जाड, घट्ट, मोठ्या आकाराची, लार्ज. नंतर पेलव, स्थूल, स्थूलाणू, पृथू, वृत्त, ह्रस्व, दीर्घ, स्थिर, मृदू, श्लक्ष्ण, कर्कश भाव. तुम्ही फक्त एवढी जरी पहिली लाईन जरी तुम्ही लक्षात ठेवली, कोणती, ही पहिली लाईन, दुसरी नाही लक्षात ठेवली तरी चालते, पण जी पहिली लाईन आहे ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला स्वरूपावरून पेशींचे खालील प्रमाणे प्रकार पडतात. हे कशाहून प्रकार येतं, हे प्रकार येतं
पेशींचे स्वरूपापासून म्हणजे दिसायले कसे तर त्याच्यावरून याचे प्रकार पडतात. आपण जेव्हा याच्यात जाऊ मायोलॉजीमध्ये जाऊ तेव्हा मी तुम्हाला मॉडर्ननुसार पण त्याचे कसे टाईप पडतात ते सांगतो. बहल म्हणजे काय, जाड घट्ट मोठ्या आकाराचे म्हणजे ज्या लार्ज मसल राहतात. पेलो म्हणजे काय, छोटी नाजूक म्हणजे स्मॉल. स्थूल म्हणजे काय, थिक म्हणजे जाड. अणू म्हणजे काय, पातळ थिन. जसे आपल्या फोरआर्ममधल्या काही मसल्स थिन राहतात. पृथू म्हणजे काय, चपटी फ्लॅट. फ्लॅट विस्तृत म्हणजे काय, ब्रॉड. फ्लॅट विस्तृत. फ्लॅट आणि म्हणजे आपल्या फ्लॅट राहते आणि ब्रॉड राहते. हे काय मसल्स. पृथू. वृत्त काय, गोल किंवा राऊंडेड. ऱ्हस्व काय, आखूड किंवा शॉर्ट. दीर्घ काय, लांब किंवा लॉंग मसल. नंतर स्थिर काय आहे, कमी हालचाल असणारी म्हणजे फर्म मसल. मृदू काय, मऊ किंवा कोमल सॉफ्ट मसल. नंतर येते श्लक्ष्ण गुळगुळीत किंवा स्मूथ मसल. कर्कश काय, ते खरखरीत किंवा रफ मसल. हे कशावरून येतं, हे सर्व येतं त्याच्या अपिअरन्सवरून. हे कशावरून टाईप आहे, त्याच्या अपिअरन्स किंवा यालाच आपण म्हणतो स्वरूपावरून हे सर्व प्रकार पडलेले आहेत. कशाचे किती पडलेले तर 12. आणि याच्यासाठी तुम्ही ही लाईन लक्षात ठेवू शकता. ही जी आपली आहे ती लक्षात ठेवू शकता. ठीक. नंतर नेक्स्ट टॉपिक येते पेशीची संख्या. सुश्रुत मतानुसार पुरुष शरीरात 500 पेशी येतात. सुश्रुतनुसार किती, 500 पेशी येतात. तर स्त्री शरीरात किती, 20 पेशी अधिक येतात. 20 पेशी अधिक येतात म्हणल्यावर स्त्री शरीरात किती होतील, 520 पेशी. ठीक आहे. हे कोणानुसार, सुश्रुत मतानुसार. आणि आपल्याला याच्यामध्ये रचनामध्ये सुश्रुत मत जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर शाखागत पेशी म्हणजे आपल्या ज्या याच्यात राहतात आर्म्समध्ये, आपल्या म्हणजे अप्पर लिम्बमध्ये आणि लोअर लिम्बमध्ये, एक्स्ट्रीमिटीजमध्ये ज्या पेशा राहतात त्या किती येतात, 400. मध्य शरीरात किती राहतात, जे मध्य शरीरात त्याच्यात 66 पेशा राहतात. आणि जे शिर आणि ग्रीवागत पेशी राहतात. शिर म्हणजे काय, डोकं आणि त्याच्या गत पेशी किती राहतात, 34. एकूण किती, 500 येतं. एकूण किती येतं, 500 आहे. 400, 66, 34 टोटल 500. आणि स्त्रियांमध्ये अतिरिक्त 20 पेशी राहतात. तर अतिरिक्त 20 पेशी कोणत्या, दोन्ही स्तनात 10, दोन्ही स्तन मिळून 10. अपत्य मार्गात म्हणजे योनी मार्गात 4. गर्भछिद्र संश्लेषित म्हणजे काय, त्याच्यात 3 मसल्स राहतात. शुक्राशय प्रवेशिनीमध्ये 3 मसल्स राहतात. टोटल ह्या 20 मसल स्त्रियांमध्ये एक्स्ट्रा राहतात. ह्या 500 तर आहेतच, पण स्त्रियांमध्ये ह्या 20 पेशा एक्स्ट्रा राहतात. ठीक आहे. आता याचं महत्त्व काय, कशाचं, पेशीचं महत्त्व काय. शरीरातील शिरा, स्नायू, अस्थी, पर्व आणि संधी हे पेशींनी आच्छादित असल्यामुळे त्यांना दृढता प्राप्त होते. म्हणजे काय, शिरा झालं आपल्या म्हणजे ब्लड व्हेसल्स वगैरे झालं, स्नायू झालं, अस्थी झाल्या, बोन झाले, पर्व, संधी जॉईंट झाले. हे सर्व पेशींनी आच्छादित असल्यामुळे त्यांना दृढता म्हणजे त्यांना फर्मनेस प्राप्त होते. ठीक आहे. शरीराला बल आणि आधार देणे हे मांसपेशीचे कार्य आहे. लक्षात ठेवायचं, काय शरीराला बल देते, आधार देते, हे कशाचं काम आहे, मांसपेशीचे कार्य आहे. मांसपेशी शरीराला मजबूती व टणकपणा आणतात. शरीराचे बल पेशीवरच अवलंबून असते. शरीराचे बल कशावर अवलंबून असते, पेशीवरच अवलंबून असते. कारण पुष्ट व संवत पेशीयुक्त पुरुष बलवान समजला जातो. म्हणजे ज्यांचे मसल वगैरे व्यवस्थित असतात, आपण बघतो बॉडी बिल्डर वगैरे ज्यांचे मसल स्ट्रॉंग असतात, त्याला आपण हे समजलं जातो, बलवान समजलं जातो. ठीक आहे. शरीरातील विविध संधीच्या ठिकाणी हालचाल हे पेशींमुळेच शक्य आहे. शरीरातील विविध संधीच्या ठिकाणी ज्या मसलचं जे पण बोनचं मुवमेंट होते ते मसलमुळेच होते. मसलचं ओरिजिन राहते, इन्सर्शन राहते. जेव्हा मसल कॉन्टॅक्ट होते तेव्हा त्याचं इन्सर्शन ओरिजिनच्या क्लोजर येते, त्याच्यामुळं मुवमेंट होते. जे आपण एल्बो जॉईंटमध्ये ॲक्शन बघतो, फ्लेक्झन, सुपिनेशन, नंतर एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन, ह्याच्या ज्या सर्व मुवमेंट येतात हे हालचाली कशामुळे होतात, ह्या हालचाली पेशींमुळेच, मसल्समुळेच पॉसिबल येतात. ठीक आहे. शरीराच्या हालचाली अस्थिभग्न तसेच संधिभ्रंश म्हणजे काय, अस्थिभग्न काय म्हणजे फ्रॅक्चर, बोन फ्रॅक्चर म्हणजे काय, अस्थिभग्न. संधिभ्रंश म्हणजे काय, डिस्लोकेशन. म्हणजे काय, डिस्लोकेशन. यात भग्न वा भ्रष्ट अंगाच्या संधानाचे दृष्टीने पेशींचे ज्ञान असणे आवश्यक असते. म्हणजे काय की आता नेमकं कोणता बोन फ्रॅक्चर झाला तर तिथं कोणती मसल्सला इंजुरी होऊ शकते का. तसं आता नीमध्ये जर का समजा आपल्याला काही हे झालं तर तिथं लिगामेंट वगैरे जातात, तर मसल्स राहतात, तर तिथं मसल इंजुरी आहे का काय आहे ते आपल्याला समजावू शकते. ठीक आहे. ओके. तर आता हे झालं आपलं पेशीबद्दल. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत मायोलॉजी, म्हणजे आता याचाच मॉडर्न पार्ट. आता मायोलॉजी काय, द स्टडी ऑफ मसल्स इज कॉल्ड मायोलॉजी. मसल्सचा स्टडी इज नोन ॲज मायोलॉजी. मसल्स आर 3 टाईप्स. कोणते येतात, स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियक. स्ट्रायटेड म्हणजे काय, स्ट्रायटेड ह्या हे राहतात, स्केलेटल मसल राहतात. नॉन स्ट्रायटेड हा स्मूथ मसल राहतात. आणि कार्डियक मसल तर आपल्याला माहितीच येतं.
कार्डियक मसल तर आहेतच. स्ट्रायडेड मसल दे आर ऑल्सो कॉल्ड स्ट्रायडेड मसल. अजून काय म्हणतात, स्ट्रिप्ड मसल्स म्हणतात, कारण की ड्यू टू प्रेझेंट ऑफ स्ट्रायशन. स्केलेटल मसल्स म्हणतात, कारण की अटॅचमेंट विथ बोनसोबत अटॅच राहतात म्हणून त्याला स्केलेटल मसल म्हणतात. सोमॅटिक मसल्स पण म्हणतात, काऊन म्हणतात, कारण की हे दे आर प्रेझेंट इन द बॉडी वॉल्स, कारण की बॉडी वॉल्स आणि लिम्समध्ये प्रेझेंट राहतात म्हणून त्याला सोमॅटिक मसल्स म्हणतात. व्हॉलंटरी मसल, कारण की ते आपल्या कंट्रोलमध्ये राहतात, आपल्या व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये राहतात, आपल्या कंट्रोलमध्ये राहतात म्हणून त्याला व्हॉलंटरी मसल पण म्हणतात. दे फॉर्म मेजर बल्क ऑफ द ह्युमन बॉडी, अबाउट 40 to 50% ऑफ द टोटल बॉडी मास. म्हणजे 40 to 50% ऑफ टोटल आपल्या बॉडी वेटचं 70 किलोचं समजा 40 ते 50% आपल्या कोणत्या मसल राहतात, स्ट्रायडेड मसल राहतात, स्ट्रायडेड मसल किंवा स्केलेटल मसल राहतात. ठीक आहे. इच मसल हॅज बल्की अँड फ्लेशी सेंट्रल पार्ट कॉल्ड बेली. प्रत्येक मसलला सेंट्रल बल्की फ्लेशी पार्ट असतो, सेंट्रल पार्ट त्याला बेली म्हणतात, मसलची बेली. द एंड्स आर थिनर अँड नॉन कॉन्ट्रॅक्टेड. जे त्याचे एंड राहतात ते थिनर राहतात आणि नॉन कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे ते कॉन्टॅक्ट होत नाही. दिस पार्ट इज अटॅच टू द बोन. हा पार्ट कुठं अटॅच असतो, बोनला अटॅच असतो. वेन दिस नॉन कॉन्ट्रॅक्टेड पार्ट इज कॉर्ड लाईक देन इज कॉल्ड टेंडन. जर हे नॉन कॉन्ट्रॅक्टेड पार्ट कॉर्ड लाईक असेल तर त्याला टेंडन म्हणतात, आणि जर फ्लॅटंड असेल तर त्याला अपोन्युरोसिस म्हणतात. जर कॉर्ड लाईक असेल तर त्याला टेंडन म्हणतात, आणि जर का हे फ्लॅटंड असेल, जे नॉन कॉन्ट्रॅक्टेड पार्ट आहे, जर तो कॉर्ड लाईक असेल तर त्याला टेंडन म्हणतात, आणि फ्लॅटंड असेल तर त्याला अपोन्युरोसिस म्हणतात. टेंडन अँड अपोन्युरोसिस आर मेड ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. हे कशापासून बनलेले तर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू बनलेले आहे, आणि हॅव्हिंग शायनी अँड येलोइश व्हाईट अपिअरन्स. हे काय, याचा अपिअरन्स काय, शायनी आणि येलोइश व्हाईट अपिअरन्स राहते. कशाचं, टेंडॉन अँड अपोन्युरोसिसचं. नंतर द टेंडॉन अँड अपोन्युरोसिस फॉर्म इनडायरेक्ट अटॅचमेंट फ्रॉम मसल टू द पेरिऑस्टियम ऑफ द बोन ऑर टू द कनेक्टेड टिश्यू ऑफ द अदर मसल. टेंडॉन आणि अपोन्युरोसिस काय करतात, इनडायरेक्ट अटॅचमेंट फॉर्म करतात. कशासोबत, मसल्स टू द पेरिऑस्टियम. पेरिऑस्टियम सोबत इनडायरेक्ट अटॅचमेंट करतात. पेरिऑस्टियम कशाचं, बोनचं. और कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द अदर मसल, किंवा कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ अदर मसल सोबत इनडायरेक्ट हे अटॅचमेंट फॉर्म करतात. कोण, टेंडॉन आणि अपोन्युरोसिस. आता स्ट्रक्चर कसं आहे स्केलेटल मसलचं, आता आपण स्ट्रक्चर बघू. तर त्यात काय राहते, पहिल्यांदा राहते मसल फायबर. मसल फायबर काय, इच स्केलेटल मसल इज मेड अप ऑफ न्यूमरस मसल फायबर्स. याला काय म्हणतात, मायोफिब्रिल्स. इच मसल फायबर इज ॲक्च्युअली मसल सेल. जे मसल फायबर राहते त्याला काय म्हणतात, मसल सेल किंवा मायोसाइट. मसल सेल किंवा मायोसाइट. नंतर इट इज इलॉंगेटेड अँड सिलेंड्रिकल इन शेप, मल्टिपल न्यूक्लिया. म्हणजे काय, इलॉंगेटेड आहे, सिलेंड्रिकल आहे, मल्टी न्यूक्लिएटेड आहे. इट हॅज सार्कोलेमा. याला काय, सार्कोलेमा, त्याला काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन ऑफ स्केलेटल मसल विच इन्क्लोजेस द सार्कोप्लाझम. ते काय हे करते, सायटोप्लाझम ऑफ द मायोसाइट, त्याला काय म्हणतात, सार्कोप्लाझम. जे सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन ऑफ स्केलेटल मसल इज नोन एज सार्कोलेमा. सायटोप्लाझम ऑफ मायोसाइट नोन एज सार्कोप्लाझम. विदिन द सार्कोप्लाझम सेव्हरल न्यूक्लिया कॅन बी अरेंज्ड ॲट द पेरिफरी बिनीथ द सार्कोलेमा. म्हणजे सार्कोप्लाझममध्ये सेव्हरल न्यूक्लिया असू शकतात. कशात, अरेंज्ड पेरिफेरल बिनीथ द सार्कोलेमा. सार्कोलेमाच्या खाली बिनीथ पेरिफेरलला असू शकतात. नंतर येतात इपिमायसियम. इपिमायसियम काय, इच मसल इज सराउंडेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू शीथ कॉल्ड इपिमायसियम. जे इच मसल आहे, जी सर्व इच मसल आहे ती कशाने सराउंडेड राहते, कनेक्टिव्ह टिश्यूच्या शीथ राहते, त्याला काय म्हणतात, इपिमायसियम. पोर्शन ऑफ द इपिमायसियम प्रोजेक्ट इनवर्ड टू द डिवाइड द मसल इंटू अ कंपार्टमेंट. इपिमायसियम काय करते, प्रोजेक्ट इनवर्ड, आतमध्ये त्याचं प्रोजेक्शन राहते, आणि ती काय करते, मसलला कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करायचं काम करते. कोण डिवाइड करायचं काम करते, नंतर त्याचा तिसरा पार्ट येते फॅसिक्युलस किंवा फॅसिक्युला. ठीक आहे. इच कंपार्टमेंट कंटेन्स बंडल ऑफ मसल फायबर. इच कंपार्टमेंट कंटेन बंडल ऑफ मसल फायबर कॉल्ड फॅसिक्युलस ऑर मसल फॅसिकल. फॅसिक्युलस किंवा मसल फॅसिकल काय. नंतर येते पेरिमायसम. चौथा पार्ट काय ते पेरिमायसम काय, इच फॅसिकल मसल फॅसिकल इज सराउंडेड बाय लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड पेरिमायसम. जे मसलला हे करते त्याला इपिमायसियम म्हणतात. त्याला काय म्हणतात आपण, त्याला इपिमायसियम म्हणतात. आणि जे इच फॅसिकलला सराउंड करते त्याला काय म्हणतात, फॅसिकल म्हणतात, त्याला पेरिमायसियम म्हणतात. आणि नंतर येते एंडोमायसियम. विदिन फॅसिकल, जर का फॅसिकलच्या मदत इंडिव्हिज्युअल मसल फायबरला जे सराउंड होते ते कशाने होते, कनेक्टिव्ह टिश्यू होते, त्याला काय म्हणतात, एंडोमायसियम. आता आपल्याला 3 येतं. आपण काय बघितलं, इपिमायसियम, इपिमायसियम, नंतर येते पेरिमायसियम आणि एंडोमायसियम. एंडोमायसियम कशाला सराउंड करते, फॅसिकलच्या इच मसलला, इंडिव्हिज्युअल मसलला हे करते. नंतर फॅसिकलला कोण सराउंड करते, फॅसिकलला सराउंड करते. आणि
पूर्ण फॅसिकल जे वेगवेगळे कंपार्टमेंट राहते त्या पूर्ण कंपार्टमेंटला कोण सप्लाय करते, त्याला हे करते एपिमायसिन, म्हणजे पूर्ण मसलला हे कोण करते, एपिमायसिन करते. ठीक आहे सराउंड. तर हे लक्षात ठेवायचं. नंतर क्लासिफिकेशन ऑफ स्केलेटल मसल. स्केलेटल मसलचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर, अरेंजमेंट ऑफ फॅसिकलच्या अरेंजमेंटच्या बेसिसवर त्याचं स्केलेटल मसलचं वेगवेगळे टाईप पडतात. ठीक आहे, क्लासिफिकेशन पडतात. तर पहिलं येते फ्लॅट मसल कशाची आहे, फॅसिकल्स आर पॅरलल. फॅसिकल काय आहे तर पॅरलल असतात, ज्यामध्ये फॅसिकल असे पॅरलल राहतात त्याला काय म्हणतात फ्लॅट मसल. याला काय म्हणतात, याचं टाईप काय, याचं एक्झाम्पल काय, एक्सटर्नल ऑब्लिक मसल किंवा सार्टोइस मसल. ठीक आहे. नंतर इथे पेनेट मसल काय आहे ते, फॅसिकल्स आर शॉर्ट इन रिलेशन टू द मसल लेंथ अँड द टेंडॉन एक्सटेंड नियरली द एंटायर लेंथ ऑफ मसल. हे काय करतात, त्याचं फॅसिकल शॉर्ट असतात आणि हे काय करतात, मसल लेंथच्या टेंडॉनला एक्सटेंड करतात आणि एंटायर लेंथ मसल पूर्ण मसलला कवर करतात. हे आपलं जे पेनेट नसतात का, आपलं युनिपेनेट बायनेट आपण फ्लावरमध्ये पण बघितलं होतं, युनिपेनेट बायपेनेट आपण 11-12मध्ये बघितलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं हे मसल्सच्या रिलेटेड राहते. युनिपेनेट काय राहते, फॅसिकल्स आर ओनली ऑन वन साईड ऑफ टेंडॉन. फॅसिकल्स कशाला राहतात, फक्त वन साईड ऑफ टेंडॉनच्या एका साईडला राहतात. याचं एक्झाम्पल काय, एक्सटेन्सर डिजिटोरम लॉंगस मसल. ठीक आहे. नंतर इथे बायपेनेट मसल काय, फॅसिकल्स आर ऑन बोथ साईड ऑफ द टेंडॉन. याचं एक्झाम्पल काय, रेक्टस फिमोरिस मसल. नंतर इथे मल्टीपेनेट मसल, फॅसिकल आर अटॅच टू द ऑब्लिकली फ्रॉम मेनी डायरेक्शन सेव्हरल टेंडॉन. याचं एक्झाम्पल आहे डेल्टॉइड मसल. आपल्याला फक्त माहीत पाहिजे, मल्टीपेनेटचं डेल्टॉइड आहे, बायपेनेटचं रेक्टस फिमोरिस आहे, युनिपेनेटचं एक्सटेन्सर डिजिटोरम लॉंगस मसल. ठीक आहे. नंतर इथे फ्युजिफॉर्म मसल. तर काय, इथे फ्युजिफॉर्म मसल, थिक राऊंड बेली टॅपरिंग टू थिन एंड हॅव्हिंग स्पिंडल शेप इज कॉल्ड. याला काय म्हणतात, फ्युजिफॉर्ममध्ये काय ते की थिक राऊंड बेली राहते, याची राऊंड बेली राहते, टॅपरिंग टू द थिन एंड, म्हणजे याचं मध्ये बल्क पार्ट राहते आणि एंडला हे टॅपर होतात. ठीक आहे. आणि नंतर इथं टेंडॉनमध्ये एंड होतात. तर हे काय मध्ये त्याला बेली राहते. तर हा शेप कोणता आहे, आपला फ्युजिफॉर्म. या फ्युजिफॉर्म मसलचं एक्झाम्पल काय, बायसेप्स ब्रॅका, ही आपल्या आर्मची मसल आहे. ठीक आहे. नंतर इथे कॉन्व्हर्जंट मसल विच आर ब्रॉड अँड एंड इन सिंगल टेंडॉन. मसल ज्या ब्रॉड असतात आणि सिंगल टेंडॉनमध्ये होतात. याचं एक्झाम्पल आहे पेक्टोरलिस मेजर. हे आपण पेक्टोरल रिजनची मसल आहे. ठीक आहे. पेक्टोरल रिजनची मसल आहे. ठीक आहे. ही काय आहे, ही कन्व्हर्जन मसल आहे की जे ब्रॉड मसल राहते आणि जी सिंगल टेंडॉनमध्ये एंड करते. ठीक आहे. नंतर इथे क्वाड्रेट मसल विच हॅव 4 इक्वल साईड, ज्याला 4 इक्वल साईड राहतात. याचं एक्झाम्पल काय, प्रोनेटर क्वाड्रेटस काय आहे, ही डीप मसल आहे फोर आर्मची डीप मसल आहे, फ्रंट ऑफ फोर आर्मची. त्याच्यामध्ये पण काय, फ्रंट ऑफ फोर आर्मची डीप मसल आहे, कोणती, प्रोनेटर क्वाड्रेटस. नंतर इथे रेक्टस ॲब्डॉमिनिस मसल ही ॲब्डॉमिनलची मसल आहे, इले पण 4 इक्वल पार्ट राहतात. ठीक आहे. नंतर इथे सर्क्युलर मसलमध्ये काय, फॅसिकल्स आर अरेंज इन कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पॅटर्न अँड फॉर्म स्पिंक्टर मसल्स दॅट एन्क्लोज अँड ऑरिफाईस. याला काय म्हणतात, ऑर्बिक्युलरिस ऑक्युलाय किंवा ऑर्बिक्युलरिस ऑराय. ही मसल्स येतात. हे काय, सर्क्युलर मसल येतात. मल्टीहेडेड मसलमध्ये काय येतात, त्याला मल्टीहेडेड असतात. मसल विच हॅव मोर दॅन वन हेड ऑफ अटॅचमेंट. बायसेप ब्रॅकाला 2 हेड राहतात, ट्रायसेप ब्रॅकाला भरपूर जे हे राहतात मसल त्या मल्टीहेडेड राहतात. ठीक आहे. यात जसे याला बायसेप्स ब्रॅकाचे लॉंग हेड शॉर्ट हेड राहते, ठीक आहे. ट्रायसेप्स ब्रॅकाचं लॉंग हेड शॉर्ट हेड आणि लॅटरल हेड लॉंग हेड मेडियल हेड लॅटरल हेड हे राहते. ठीक आहे. नंतर मल्टी बेलीड काय राहते, मसल विच हॅव मोर दॅन वन कॉन्ट्रॅक्टल बेली. हे कुठं सापडते आपल्याला, हे सापडते डायगॅस्ट्रिक मसल. डायगॅस्ट्रिक म्हणजे 2, गॅस्ट्रल म्हणजे बेली, याला डायगॅस्ट्रिक मसल म्हणतात. मल्टी बेली, याला 2 बेली राहतात. ठीक आहे. तर हे झालं आपला मायोलॉजीचं पार्ट. नंतर येते नॉन स्ट्रायटेड मसल. आपण हे सर्व टाईप कशाचे बघितले, स्ट्रायटेड मसलचे. स्ट्रायटेड म्हणजे मसल किंवा स्केलेटल मसल, कारण की ते मॅक्सिमम पार्ट फॉर्म करतात 40 ते 40 to 50%. आता इथे सेकंड टाईपची मसल येते नॉन स्ट्रायटेड मसल. दे आर ऑल्सो कॉल्ड एज स्मूथ मसल ड्यू टू अब्सेन्स ऑफ स्ट्रायशन्स. या स्मूथ मसल आहे, याच्यात अब्सेन्स ऑफ स्ट्रायशन्स राहते. विसरल मसल म्हणतात कारण की ड्यू टू प्रेझेंट ऑफ विसरा, कारण की हे विसरल ऑर्गनमध्ये प्रेझेंट राहतात म्हणून त्याला विसरल मसल म्हणतात. इनव्हॉलंटरी मसल पण म्हणतात कारण की दे आर नॉट अंडर अवर व्हॉलंटरी कंट्रोल, ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात म्हणून त्याला इनव्हॉलंटरी मसल म्हणतात. मेनी ऑफ देम ऑक्युपाय द वॉल्स ऑफ इंटरनल ऑर्गन्स. याचं प्रेझेन्स कुठं राहते, इंटरनल ऑर्गनच्या वॉल्सवर असतात. लाईक द स्टमक, इंटेस्टाईन, urinary bladder, also walls of blood vessel.
ब्लड वेसल्सच्या वॉल हे सर्व कशानं बनलेले राहतात, ह्या राहतात स्मूथ मसलनं किंवा नॉन स्ट्रायटेड मसलनं बनलेले राहतात. दे आर अंडर कंट्रोल ऑफ ANS. हे कोणाच्या असतात, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमच्या कंट्रोलमध्ये असतात. द मसल फायबर इज स्पिंडल शेप हॅव्हिंग वन न्यूक्लियस. हे कसे राहतात, याचे स्ट्रायटेड मसल काय राहतात, स्पिंडल शेप आणि युनिन्यूक्लिएटेड आणि आपले स्ट्रायडेड मसल काय राहतात, मल्टीन्यूक्लिएटेड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मल्टीन्यूक्लिएटेड कोणत्या राहतात, आपल्या स्ट्रायडेड मसल. आणि ही कोणती मसल बघत आहे आपण, नॉन स्ट्रायडेड काय राहतात, स्पिंडल शेप आणि युनिन्यूक्लिएटेड. ठीक आहे. नंतर येते मसल फायबर स्पिंडल शेप हॅव्हिंग वन न्यूक्लियस. ठीक आहे. स्मूथ मसल कॉन्टॅक्ट स्लोली अँड रिदमेकली. ज्या स्मूथ मसल राहतात त्या स्लोली कॉन्टॅक्ट करतात आणि रिदमेकली म्हणजे रिदममध्ये कॉन्टॅक्ट करतात. ठीक आहे. हे काय आहे, हे येतं स्मूथ मसल्सचं आहे फीचर. नंतर ते कार्डियक मसल्स कुठं राहतात, कार्डियक मसल्स आर फाउंड इन द वॉल्स ऑफ हार्ट. कार्डियक मसल ओनली हार्टच्या वॉलमध्ये प्रेझेंट राहतात. दे आर स्ट्रायटेड बट देअर कॉन्ट्रॅक्शन इज अंडर द कंट्रोल ऑफ ANS. कार्डियक मसल्स काय येतात, या नाही का स्ट्रायटेड मसल्सचा प्लस अपिअरन्स वाईज नाही का हा स्ट्रायटेड मसल्स राहतात. अपिअरन्स वाईज आपल्याला मल्टीन्यूक्लिएटेड आणि स्ट्रायशन्स दिसतात, तर आपल्याला असं वाटते की हा स्ट्रायटेड मसल आहे, पण त्याचं जे फंक्शन आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. हे कोणाच्या कंट्रोलमध्ये राहतात, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमच्या. म्हणून हे काय करतात, याला काय करतात, हा अपिअरन्सली म्हणजे दिसायला हा हे येतं काय स्ट्रायटेड मसल, पण फंक्शन वाईज स्मूथ मसल येतात. कार्डियक मसल मिक्स्ड मसल आहे की हे समजून घ्यायचं. ठीक आहे. द स्ट्रायटेड बट कॉन्ट्रॅक्शन इज अंडर द कंट्रोल ऑफ ANS. ठीक आहे. द कार्डियक मसल फायबर इज रेक्टँग्युलर. याचं मसल फायबर काय येतं, रेक्टँग्युलर येतं आणि वन सेंट्रल न्यूक्लियस, आणि याच्यात सेंट्रल न्यूक्लियस एकच सेंट्रल न्यूक्लियस आहे. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द कार्डियक मसल इज इनव्हॉलंटरी, स्ट्रॉंग अँड रिदमॅटिक. ठीक आहे. स्ट्रॉंग आणि रिदमॅटिक. ठीक आहे. म्हणजे याच्यात स्मूथ मसल आणि स्मूथ मसल आणि स्केलेटल मसल दोघांचे फीचर्स येतात. दिस मसल आर स्ट्रक्चर इज लाईक स्केलेटल मसल अँड फंक्शनली लाईक विसरल मसल. नेमकं आपण सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे झालं आपलं जस्ट इंट्रोडक्शन. आपल्याला तिन्ही मसलबद्दल मायोलॉजीमध्ये आपण स्मूथ मसल काय राहतात, स्मूथ मसल किंवा नॉन स्ट्रायटेड किंवा स्केलेटल मसल, कार्डियक मसल, हे आपण 3 मसल्सचे टाईप बघितले. नंतर याचं इंट्रोडक्शन बघितलं की स्टडी ऑफ मसल्सला मायोलॉजी म्हणतात. तर आता हे सर्व झालं मॉडर्नच्या नुसार. आता आपल्याला हे नाही का, आपल्याला जस्ट इंट्रोडक्शन झालं, याच्यावर आपल्याला जास्त काही माहिती विचारायचे चान्सेस कमी येतं, पण आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता राहिलं प्रश्न, याच्यावर आपल्याला क्वेश्चन कसे विचारतात, आपल्याला याच्यावर विचारतात मसल्सचं ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय, ॲक्शन. तर मी अप्पर लिमच्या सर्व मसल्सचं ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय, ॲक्शन मी सांगितलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर, यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ अपलोड येतं. अप्पर लिम, ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय अँड ॲक्शन नावानं 3 लेक्चर्स येतं. तुम्ही ते 3 लेक्चर्स बघू शकता. तर त्याच्यामुळे तुमचे सर्व मसल्स कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू. हे तिन्ही टॉपिक मिळून आपल्याला 5 मार्काचं वेटेज आहे. 5 मार्काचा वेटेज आपल्याला एक SAQ विचारला जातो. तर तुम्हाला जे इम्पॉर्टंट मसल वाटतात, अप्पर लिमच्या मसल जास्त इम्पॉर्टंट येतात. बाकी 1-2 आपल्या याच्यातल्या मसल येतात ते तुम्ही बघू शकता. जसं पेक्टोरिस मायनर, पेक्टोरिस मेजर. आता मसल्स काही त्या भरपूर मसल येतात, तर तुम्ही करून ठेवल्या तर तुम्हाला डायसेक्शनला व्हायवाला तुम्हाला कामीच येणार, तर काही वाया जाणार नाही. पण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं एवढा इम्पॉर्टंट नाही, तर कारण की तुम्ही किती मसल्स करतात. तरी माझ्या हिशोबाने तुम्ही अप्पर लिमच्या जेवढे पण मसल मी दिलेले आहेत, इझी येतं, इझी टू अंडरस्टँड येतं. तुम्ही ते बघून घेतलं तर इझिली तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू नेक्स्ट टॉपिकसोबत. ठीक आहे. चालते.